हाय, मी आहे सुमा आणि आज मी बनवणार आहे लाल माठची भाजी. आणि आजची जी पद्धत आहे ती खूप सोपी पद्धत आहे. कोणीही बनवू शकतं. तर चला तर रेसिपी बनवायला स्टार्ट करूयात. तर ह्यामध्ये मी सगळ्यात आधी अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक अर्धा कांदा घेतलेला आहे आणि अर्धा कांदा चांगल्या प्रकारे कट करून इथं मी घेतलेला आहे. म्हणजे छोटं एकदम बारीक असं कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात त्या नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगा. तर इथे मी एक मिरची घेतलेली आहे आणि मिरची कट करून ह्यामध्ये घातलेली आहे आणि लाल माठची भाजी घालून आपल्याला या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लसूण इथे मी ठेचून घातलेला आहे. ठेचून घातल्याने लसूणची जी चव आहे ती अजून वाढते आणि त्यामुळे भाजी जी आहे ती अजून चांगली चविष्ट वाटते. त्यामुळे कधीही लसूण जे आहे ते ठेचून घालावे. आणि चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर इथे मी चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी मिक्स करून आपल्याला 10 मिनटासाठी कमी आचेवर प्लेट झाकून भाजी शिजवायची आहे. आणि 10 मिनटानंतर त्यावरची प्लेट तुम्ही जर काढाल तर तुम्ही बघाल की भाजी जी एवढी मोठी तुम्हाला दिसते ती खूप छोटी दिसेल. आणि अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती बनवून रेडी झाली आहे. नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरात ट्राय करून बघा. Thank you for watching.